यवतमाळचा मेडिकल चौक, या चौकामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी आणि स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्या शेजारी राहतात बाबारावजी मडावी. बाबारावजी मडावी म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध साहित्यिक आणि तेवढेच हाडाचे कार्यकर्ते. अनेक पुस्तकांचं लेखन करून अनेक विद्यापीठामध्ये पुस्तकं ते विद्यार्थी शिकत आहेत. घरामध्ये पुस्तकांचा आणि प्रमाणपत्रांचा, प्रशस्तीपत्रांचा आणि गौरवचिन्हांचा खच पडलेला. आयुष्यभर दलितांसाठी, आदिवासींसाठी त्यांच्यापर्यंत लोकशाही पोचली पाहिजे, समता, ममता, बंधुता, न्याय हे तत्त्व पोचलं पाहिजे. ज्यांच्या हातात लेखणी नाही त्यांच्या हातात लेखणी दिली पाहिजे. ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही त्यांची लाज झाकली पाहिजे. यासाठी अविरत संघर्ष, अविरत कार्य करणारा हा माणूस बाबारावजी मडावी. नमस्कार. आपण सध्या यवतमाळ येथे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध साहित्यिक ज्यांनी आकांत लिहून आदिवासी साहित्यातील पहिलं आत्मकथन प्रकाशित केलंय ते बाबारावजी मडावी यांच्या घरी आहोत. आपण पाहत आहात की प्रमाणपत्रांचा, गौरवचिन्हांचा आणि पुस्तकांचा खच पडलेला आहे. यवतमाळचे भूषण असणारे बाबारावजी मडावी, आज त्यांच्यासोबत आपण मनसोक्त गप्पा मारूया. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलीत, प्रकाशित केली आणि समाजाला नवी दिशा दिली. या संदर्भातही त्यांना विचारूया आपण. आमच्या साहित्य संवाद चॅनलमध्ये आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. जय भीम, जय विरसा. आपण उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहात. अनेक विद्यापीठांमध्ये बाबारावजी मडावी यांचे पुस्तकं अभ्यासक्रमाला आहेत. काही ठिकाणी एक एक कविता आहे, तर काही ठिकाणी आकांसारखं संपूर्ण आत्मकथन अभ्यासाला आहे. मग ते नांदेड विद्यापीठ असेल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, अशा अनेक विद्यापीठांमधून बाबारावजी मडावी शिकवले जातात. आणि बाबारावजी मडावींचा जो संघर्ष आहे तो संघर्ष अनेक विद्यार्थी अभ्यास करत आहेत आणि आपल्या जीवनाची एक वेगळी दिशा ठरवत आहेत. आपण आज बाबारावजी मडावी यांचा जीवन संघर्ष आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं, ग्रंथ या संदर्भात चर्चा करूया. मला पहिल्यांदा हे सांगा की आपण सेवानिवृत्त झालेला आहात आणि इकडे साहित्य चळवळीकडे कसे वळलात? सर, मी साहित्य चळवळीकडे साधारणतः हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यावेळेस वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या कथा वाचत होतो. आणि त्या कथा वाचून असं मला वाटायचं की आपणही एक वंचिताचं जीवन जगतो. आपल्या तर कथा फार मोठ्या भव्य दिव्य आहेत. आणि मग मी हायस्कूलमध्ये शिकत असताना छोट्या छोट्या कथा लिहायचो आणि माझ्या सोबत्यांना ते वाचून दाखवायचं गावगाड्यामध्ये. तर नंतर मग मी कॉलेजला आल्यानंतर सिंहदेवला मी पहिली कथा माझी छापून आली. हो. आणि मला इतका आनंद झाला की मी माझ्या समाजाचं चित्रण या कथेमध्ये मांडतो आहे. आणि ती प्रसिद्ध होऊन आली. त्या पहिल्या कथेचा मला एवढा आनंद झाला. आणि मग मी कॉलेजमध्ये शिकत असताना लायब्ररीमधून अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं, दयापवारांचं बलूत, शरणकुमार लिंबाळे यांची अक्कर मासी, लक्ष्मण मानेंचं आत्मकथन उपरा, लक्ष्मण गायकवाड उचल्या यांचं उचल्या, ही सारी आत्मकथनं माझ्या वाचनात आली. आणि ही आत्मकथन वाचल्यानंतर म्हणजे आंबेडकरी चळवळीनं आत्मकथनाच्या माध्यमातून जी झेप घेतली आणि एक आपलं सामाजिक चित्रण समाजासमोर मांडलं, आपल्या व्यथा मांडल्या, आपले हक्क मांडले, आपले अधिकार काय आहेत ते मांडलं. ह्या संवेदना एवढ्या हृदयाला लागून गेल्या मला की मी आदिवासीमध्ये एक वंचिताचं जीवन जगतो आहे.
आपणही हे लिहून काढलं पाहिजे, हा हा हे माझ्या मनामध्ये एक धगधगत हा, होतं. हा. हे सारं साहित्य वाट हा 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 म्हणजे 1960 नंतर ज्या आंबेडकरी साहित्यानं म्हणजे धुमाकूळ घातला असं हा, 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 म्हणा, हा. किंवा जोरकसपणे मराठी हा, साहित्यामध्ये पदार्पण केलंय. आपलं नाव नोंदवलं जोरकसपणे. हा, आणि हे जे साहित्य साऱ्या पातळ्यावरती जे आलं म्हणजे वैचारिक होऊन आलं, हा, हा, हा. अनेक पातळ्यावरती ती वंचित संपूर्ण वंचित समाजाचा ते पुढाकार घेत असलेलं साहित्य, हा, हा, हे सारं पाहून हा. आपणही लिहिलं पाहिजे. हा. आणि त्याच दरम्यान 1979 हा. पासून हा. आमचे काही आदिवासीतले साहित्यिक अभ्यासक हा, हे समोर आलेले होते. हा, हा. त्यात आंबेडकरी चळवळीचेही साहित्यिक, हा. पुण्या मुंबईला चांगल्या पदावरची नोकरी करत असणारे ते साहित्यिक, असं एक आंबेडकरी विचारांचं एक साहित्यिकांचं एक टोळकं आमचं आदिवासींचं निर्माण झालेलं होतं. आणि आदिवासी साहित्याला सुरुवात डॉक्टर विनायक तुमराव यांनी पहिलं आदिवासी साहित्य भद्रावतीला संमेलन त्या ठिकाणी डॉक्टर यशवंत मनोहर आले होते पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाला. म्हणजे तुमचा जो प्रवास आहे, म्हणजेच तुम्ही साहित्याकडे कसे वळले, तर मग कॉलेज जीवनामधूनच तुम्ही एक एक कविता एक एक कथा लिहित आपल्या जीवनाचे एक एक बदल उकलत ते जगासमोर मांडत गेले. आणि मित्रांनो, कवीला प्रतिभा ही असं म्हटलं जाते की दैवी देणगी लागते, उपजतच असावी लागते. आणि तुमच्या त्या देणगीला, तुमच्या त्या प्रतिभेला काळानुसार एक पंख फुटले आणि तुम्ही आले. पण दुसरं मला हे सांगा की आपण विशेषतः आदिवासी साहित्यपूर्ण आहात, पण आंबेडकरी प्रेरणेने झपाटलेले आहात. आदिवासी साहित्य काय, आदिवासींचं जे जीवन आहे ते जीवन आपण आपल्या कथा कवितांमधून आत्मकथनांमधून मांडलेलं आहे. पण आंबेडकरी प्रेरणेने तुम्ही झपाटलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड प्रभाव आपल्यावर आहे. आणि एक कार्यकर्ते, निव्वळ साहित्यिक म्हणून नाही तर बाबारावजी मडावी एक हाडाचे कार्यकर्ते म्हणून काम करतायत. उभं आयुष्य त्यांनी काम केलेलं आहे. हा जो आदिवासी विचार प्रवाह आहे, या विचार प्रवाहावरून तुम्ही आंबेडकरी विचार प्रवाहाकडे कसे वळले, थोडक्यामध्ये सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार प्रवाह आहे तो केवळ आदिवासी पुरता नाही किंवा विशिष्ट एखाद्या समाजापुरता नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या देशातला प्रत्येक माणूस, प्रत्येक समाजाचा माणूस हा संविधानावर उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं स्वातंत्र्य या संविधानावर ते बहाल केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावरती माझ्या आदिवासीचं स्वातंत्र्य मला दिसलं आणि त्या स्वातंत्र्यापर्यंत मी जावं. बाबासाहेबांची आंबेडकर चळवळच ही एवढी आहे की आम्हाला जगण्याची उभारी देते, आम्हाला ती आमचे हक्क सांगते, आम्हाला ती लढायला शिकवते ही आंबेडकरी चळवळ. आणि म्हणून या आंबेडकरी चळवळीची आम्हाला गरज आहे, आदिवासींना गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आम्हाला गरज आहे. आणि त्या विचारानं आम्ही सुद्धा, हा घटक सुद्धा वंचित असलेला घटक, रानोमाळात राहणारा, जंगलात राहणारा, लंगोटीवर राहणारा, उपास तापास उपेक्षित राहणारा, या आदिवासींच्या उपेक्षितांचं जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुलं करून दिलं. 5वी आणि 6वी सूची म्हणजे संविधानामध्ये राजकीय आणि प्रशासकीय एक वेगळी व्यवस्था प्रदान केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हे आम्ही विसरू शकत नाही आदिवासी. आमच्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे करून ठेवलेलं आहे त्याला आम्हाला विसरता येणार नाही. आम्हालाच काय, या देशातल्या कोणत्याही माणसाला विसरता येणार नाही. एवढं त्यांचं महान कार्य आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा ही आमच्यासाठी फार मोलाची आहे. आणि ते प्रेरणा घेऊन मी आदिवासीचं साहित्य लिहितो.
मला थोडं एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही बोलत होते आणि बाबासाहेबांसंदर्भात बोलत होते, बाबासाहेबांचं रक्त ज्या पद्धतीने तुमच्या अंगामध्ये सळसळ करत होतं, तेव्हा बोलताना अंगावर शहारे येत होते. ही उर्मी किंवा ही बाबासाहेबांनी चेतवलेली अस्मिता तुम्ही घेऊन जगता आहेत. पण हा जो बाबासाहेबांच्या विचाराचा प्रकाश तुमच्यापर्यंत आला, मला असं वाटते की इतर आदिवासी त्यांच्यापर्यंत ही जाणीव जेवढी ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचली त्या पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचली नाही असं मला वाटते. काय कारण असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जाणीव ह्या आदिवासीमध्ये पोचते आहे. विधानसभेवर निघालेल्या पार्ट्यांच्या मेळाव्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हक्काचं, संविधानाचं महत्व सांगून भाषणं दिली जातात. आदिवासींच्या कोणत्याही मेळाव्यात, अधिवेशनात, मंचावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवून वंदन केल्या जाते. ही जाणीव पोचली नाही अशातला भाग नाही, तर आदिवासीमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणून घेणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी हे समजून घेणारे साहित्यिक निर्माण झालेले आहेत. जसं पुणे विद्यापीठाचे डॉक्टर तुकाराम रोंगटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आणि आदिवासींचा काय संबंध होता हे ग्रंथ काढलं. एक छानसं पुस्तक लिहिलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीची मीमांसा केलेली आहे की आदिवासींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे. डॉक्टर तुकाराम रोंगटे यांनी छान मीमांसा केलेली आहे. डॉक्टर विनायक तुमरांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी असं हे लिहिलेलं आहे. आमचे व्यंकटेश हातराम यांनी एक शोध निबंध लिहिला होता, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासीसाठी काय केलं होतं, आणि तो अस्मितादर्श साहित्य संमेलनात तो शोध निबंध सादर केला गेला होता. आणि त्या अस्मितादर्श त्रैमासिकाला लिहिला गेला होता तो शोध. तर आपल्या यवतमाळचे परत नेताजी राजगडकर असतील, प्रभूजी राजगडकर असतील, भुजंग मेश्राम होते, नीलकांत पुलसंगे आहेत, ही सारी साहित्यिक मंडळी. प्राध्यापक एक महत्वाचं नाव मला वाटतं, प्राध्यापक माधव सरकुंडे यवतमाळच्या, हे तर कडवे आंबेडकरवादी साहित्यिक आहेत. तर ही सारी मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं अग्रगमन करत आहेत. साहित्य त्या दिशेनं बाबासाहेबांचा आदर्श ठेवून त्या दिशेने लिहित आहेत. मी सुद्धा त्याच दिशेनं आपली वाटचाल करत आहे. बाबारावजी मडावी यांनी आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून, कारण त्यांच्या एक लक्षात आलेलं आहे की जर माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जर जगायचं असेल तर आंबेडकर वादाशिवाय दुसरा पर्याय नाही, आंबेडकरांच्या विचाराशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून मग त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत, संघर्ष केलेले आहेत. असे एक दोन प्रसंग सांगा की ज्या प्रसंगाच्या अनुषंगाने तुम्ही एक सत्याची बाजू घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे धरत लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या अन्याय अत्याचाराच्या प्रतिरोधासाठी रस्त्यावर उभे राहिलेले आहेत. आता माझ्या तसे प्रसंग खूप असते. माझ्या जीवनभराच्या आंदोलनाची म्हणजे संख्या खूप मोठी आहे. ती संख्या म्हणजे कॉलेज जीवनापासून तर आज तागायत. आणि हे सांगण्यासाठी पहिलं तर महत्वाचं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षणाला मदत म्हणजे शिक्षण घेऊनही तुम्ही समोर या, तर तुम्हाला या देशाची लोकशाही समजेल. माणूस म्हणून तुम्ही काय आहे, तर तुमचं जगणं कसं आहे हे तुम्ही समजून घ्या. त्याच्यासाठी प्रथम तुम्ही सुशिक्षित व्हा. मग ही चळवळ घराघरात जात, ही चळवळ उपेक्षितांच्या ज्यांच्या डोक्यावर घराचं छत नाही ती लोक पालात राहतात. तर शिक्षणाची जी चळवळ आहे ती चळवळ जवळपास मी 15 वर्षेपर्यंत चालवली. या यवतमाळ शहरामध्ये वेगवेगळ्या
भागातून, ग्रामीण व्यवस्थेतून हा. आपली स्वतःची पोटगी भरण्यासाठी आलेली लोक, हा. आणि मग त्यांना राहायला घर नाही, हा. मग उघड्या मैदानात कुठेतरी हा. रेल्वेच्या मैदानात हा. किंवा असं जिथे खुलं मैदान भेटेल हा. त्या ठिकाणी आपल्या कापडाची पालाची घरं टाकून राहायची. हा. 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 आणि त्या पालामध्ये हा. जी लहान लहान मुलं असायची, हा. ही मुलं शिकतात की नाही, हा. हा. यांचं भविष्य अंधारात आहे की नाही, हा. या मुलांच्या हातात लेखणी येणार की नाही, हा. या मुलांच्या हातात पाठी येणार की नाही, हा. की ही मुलंही आपल्या वडिलाप्रमाणे ते भटकत राहणार आहे. हा. म्हणजे हा विचार मनाला एवढा छेदून जायचा. हा. ही पालातली लोक राहणारी हा. आजही या देशामध्ये अशा अवस्थेत असलेली लोक आढळून येतात. हा. हा. तेव्हा आम्ही मग मी ठरवलं हम्म. की आपण याच्यापर्यंत पोहोचलो हा. पाहिजे. आणि मग ते जी विधवा आहेत, हा. भांडी कुंडी घरकाम करणाऱ्या हा. ज्या विधवा महिला आहेत, हा. हा. गरीब महिला आहेत, हा. कष्टकरी महिला आहेत, हा. अशांची मुलं शिकली पाहिजे, हा. समोर आली पाहिजे. हा. ज्यांना राहायला घर नाही, हा. अशा अतिक्रमणाच्या घरात हा. राहतात, अशांची मुलं शिकली पाहिजेत, हा. उपेक्षित आहेत. हा. या घरातली मुलं जर शिकली हा. किती समोर येतील, हा. त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. हा. हा. आणि म्हणून आम्ही मग भटक्यांच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या या लोकांच्या घरामध्ये जायचो, हा. त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करायचो. हा. आणि 15 वर्षापासून हा. आम्ही ज्यावेळेस अगदी शाळा सुरू होते त्यावेळेस हा. या सर्व मुलांना गोळा करून, हा. 5, 50, 100 मुलांना गोळा करून, हा. ती मुलं माझ्या घरीही या झोपडीमध्ये हा. अनेकदा हा. येऊन गेलेली आहेत, अनेक हा. वर्ष. हा. आणि मग त्यांना आम्ही त्यांचं शालेय साहित्य वाटप करायचो, हा. हा. त्यांना ड्रेस द्यायचो, हम्म. हम्म. त्यांना पुस्तकं द्यायचं, हम्म. त्यांना वॉटर बॅग हा. द्यायचं, हा. त्यांना कोणत्याही गोष्टीच्या साहित्याची कमी पडणार नाही. हा. आणि त्यांना शिक्षणाचं महत्व सांगून आम्ही त्यांना मार्गदर्शन करायचं. हा. हा. आणि या कार्यामध्ये हा. माझ्यासोबत हा. योगानंदी टेंभुर्णे, हा. प्राध्यापक डॉक्टर अशोक कांबळे, हा. हे अनेक, वसंत भुराणे, हा. देवानंद तांडेकर, हा. हा. ही अनेक लोक अशी जुळले गेली. हा. हा. आणि मग इथले ते सामाजिक कार्य करणारे जी लोक आहेत, हा. हा. जी दानशूर आहेत, हा. हा. त्यांना आम्ही सोबत घ्यायचो, हा. हा. त्यांच्या मोहल्यात जायचो, त्यांना मार्गदर्शन करायचो, हा. हा. त्यांच्या घरात बसायचो, हा. त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या आई वडिलांना एकत्रित बसून हा. त्यांना आम्ही या शिक्षणाविषयीची प्रेरणा द्यायचो. द्यायचो. तर 10-15 वर्षापर्यंत हे कार्य हा. महत्वाचं आम्ही हाती घेतलं होतं. हा. माझी पत्नी सुनंदा मळावी हा. ही माझी नगरसेविका, हा. आणि तिच्या वार्डमध्ये राहणारे, हे पालात राहणारे हे जे लोक होते, हा. हा. त्यांच्यापर्यंत ह्या सोयी सुविधा, हा. शैक्षणिक सोयी सुविधा हा. आम्ही काळजीपूर्वक पोहोचण्याचं कार्य केलेलं आहे. दुसरं, हा. पडद्यांना जमीन मिळावी म्हणून हा. की या पडद्यांना राहायला घरच नाही, हा. 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 या पडद्यांना गाव म्हणून नाही, हा. या पडद्यांना म्हणजे स्थैर्य असं कुठेच नाही. हा. ती रस्त्यावर झोपलेली, हा. आझाद मैदानात झोपलेली, हा. हा. अशी कुठेतरी आढळतात. हा. हा. त्यांच्या मोर्चाचं मी नेतृत्व केलं हा. की यांना राहायला जागा भेटली पाहिजे. एक टप्पा तुमच्या आयुष्याचा असा गेलाय की ज्यांच्या हातात लेखणी नाही त्यांच्या हातात आपण लेखणी दिली पाहिजे, ज्यांच्या घरात अंधार आहे तिथे प्रकाश पेरला पाहिजे. हा जो बाबासाहेबांचा विचार आहे तो बाबासाहेबांचा विचार आदरणीय बाबारावजी मडावी आणि त्यांचे सवंगडी त्यावेळी घराघरामध्ये जाऊन सांगत होते. मग ते पारध्याची मुलं असेल, रस्त्यावर भटकणारे मुलं असतील, त्यांना ते प्रोत्साहन देत होते. हा एक समाजसेवेचा भाग झाला. मग शिक्षण घराघरात पेरलं पाहिजे हा एक भाग झाला. दुसरा भाग तुमच्या जीवनाचा असाही आहे, त्याचेही काही तुम्ही पैलू उलगडून दाखवा की कुठेतरी अन्याय अत्याचार झालाय. या शासनाने म्हणा, या सरकाराने म्हणा, इथल्या धर्मव्यवस्थेने म्हटला, इथल्या समाजव्यवस्थेने म्हणा, काही समाजावर, काही समूहावर अन्याय अत्याचार केला. त्याच्या प्रतिकारार्थ तुम्ही रस्त्यावर राहून सुद्धा आंदोलनं केलीत आहे. हाही तुम्हाला मोठा इतिहास आहे. त्याचा एखादा अनुभव सांगा. ऍडव्होकेट मुकुंद खैरे हा. सर, मोठं नाव आहे. आणि ते माझे मित्र होते. हा. माझ्याकडे मुक्कामी सुद्धा राहायचे. हा. हा. खैरीला गोळीबार झाला. हा. आणि त्या गोळीबार झाल्यानंतर हा. म्हणजे
तो इश्यू असा होता ते की साधारणतः केव्हाची घटना असेल? हे साधारणतः म्हणजे 93 नंतरची घटना आहे. म्हणजे 2000च्या आसपास तर खैरीला गोळीबार झाला. तर तो संघर्ष असा गावातच झाला. गावागावाच्या लोकांनी, काही गावच्या लोकांनी असं विचारलं की बाबा एखाद्या पक्षाचा झेंडा ग्रामपंचायतवर त्यांची ग्रामपंचायतचे लोक जास्त आले किंवा त्यांचा सरपंच असला म्हणून लावता येते का? तर या दुसऱ्या एका गटाच्या लोकांना त्याचं उत्तर मिळत नव्हतं. म्हणजे आपल्या मागासवर्गीय लोकांना ते मिळत नव्हतं. म्हणजेच ज्या गटाचे बहुसंख्य प्रतिनिधी निवडून आले आणि त्यांचा सरपंच झाला, म्हणजे त्यांचं पॅनल तिथे आरूढ झालंय, त्या गटाने मग त्या ग्रामपंचायतीवर झेंडा लावला होता. हो हो हो. तर तो झेंडा काढा म्हणून दुसऱ्या गटाचे लोक म्हणत होते की असं लावता येते का किंवा लावता येते का बुवा, हे असं आम्हाला प्रशासनानं सांगावं येते. तिथे तणाव निर्माण झाला आणि मग गोळीबार झाला, फायरिंग झाली वगैरे. वातावरण तिथलं बिघडलं आणि मुकुंद खैरे त्याचं त्या ठिकाणी नेतृत्व. त्याच्यानंतर तो मोर्चा यवतमाळच्या कलेक्टर ऑफिसवरती आयोजित करण्यात आलेला होता. आणि मग त्या मोर्चाचं नेतृत्व म्हणजे वातावरण चिघळेल म्हणून प्रशासन आम्हाला वारंवार अशा सूचना देत होती की तुम्ही मुकुंद खैरेंना इथे येऊ नका देऊ, कारण गोळीबार झालेलं वातावरण आहे. अशा परिस्थितीत ते आले तर मग ते मलाही परवानगी देत नव्हती मोर्चाची नेतृत्व करण्यासाठी. मग मी लिहून दिलं की हा मोर्चा अतिशय शांततेपणे होईल आणि त्याची जबाबदारी आमची राहील, माझी राहील. अशा प्रकारचं लिहून दिल्यानंतर घोडके साहेब होते एसपी, आणि मग तो मोर्चा निघाला. तो शांततेने, आणि तो मोर्चा म्हणजे असं संवेदनशील होता कारण गोळीबार होऊन गेल्यामुळे पोलीस थापा खूप मोठा होता, वातावरण भयभीत होतं. अशा याच्यात मी मोर्चा काढला आणि मग त्या मोर्चासमोर केलेलं भाषण, पोलीस आपले आहे, शासन आपलेलं आहे, आमचा कोणताही हेतू नाही, अशा प्रकारची कृती करता येते का? कारण ग्रामीण भागातली ग्रामपंचायत ही एक प्रकारची ग्रामीण संसदच आहे. असा झेंडा लावता येते का बाबा? या प्रश्नाचं उत्तर आम्ही शासनाला मागतोय, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. अशा प्रकारचं मागणी करून त्यावेळेस निवेदन दिलं होतं. म्हणजे संवेदनशील मोर्चाचं नेतृत्व मला करायला भेटलं. पारध्याचा मोर्चा काढला, त्यावेळेस आमचे पारधी अक्षरशः रस्त्यावर झोपले होते आणि ते 5000 पारधी या घरामध्ये रात्रीला मुक्कामी होती. तर त्यावेळेचे कलेक्टर, आता मला नाव आठवत नाही, परंतु त्यांनी मला आम्हाला सांगितलं होतं, ते समजदार होते, त्यांनी आम्हाला सांगितलं कुठेतरी जागा पहा. आणि मग ते आर्णीजवळ एक रिकामी जागा पाहून त्या ठिकाणी आजही ते गाव वसलेलं आहे. आणि तिथली शेती, ही जी नदीला लागून असलेली शेती, ती लाखो रुपये एकरची आहे. ती शेती आज पारधी वैती करतात. त्या पारध्यांना सुद्धा प्रशासनाने एसटी मध्ये बसून अमरावती जिल्हा कैद केले होते. काय तर ते इथल्या गरीब माणसाच्या हाताला काम मिळाला पाहिजे, ते कष्ट करायला तयार आहे, ते कुठेतरी स्थिर झाले पाहिजे. आणि शेवटी शासनाचा उद्देशच असतो ना. बरोबर. तर शासनाचा जो कार्यक्रम आहे गरीब म्हणजे एससी आणि एसटीला त्या जमिनी देण्याचा कार्यक्रम आहे, तो शासनाचा कार्यक्रम आहे. तर त्या साच्यामध्ये बसून त्यांना त्या जमिनी पक्क्या करून शासनाने द्यायला पाहिजे. कारण कुठेतरी हा माणूस स्थिर झाला पाहिजे. बाबारावजी मडावी यांच्या जीवनामध्ये प्रचंड संघर्षाचे प्रसंग आहेत. मग ते आंदोलन असेल, मोर्चे असेल, आयुष्यभर यांनी केलेलं आहे. आणि समाज कसा स्वस्त मस्त तंदुरुस्त राहील, सुखासीन राहील, याचा प्रयत्न यांनी आयुष्यभर केलेला आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण यवतमाळच नव्हे तर महाराष्ट्र त्यांच्याकडे एक खंदा कार्यकर्ता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पुरस्कर्ता म्हणून बाबारावजी मडावींकडे पाहतात. मला शेवटचा आपले कार्यकर्ता म्हणून बाबारावजी मडावी यांचे
अनेक पैलू आहेत, त्यापैकी 2 पैलूंवर आपण प्रामुख्याने बोलू. या मध्ये आपण यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मुलाखत घेतो आहे. दुसरा एक भाग यांचा एक साहित्यिक म्हणून अव्वल दर्जाचं साहित्यिक आहे आणि आदिवासी साहित्यांमध्ये काही पहिलेपणा सुद्धा यांच्या साहित्यामध्ये आहे आणि वेगळ्या पद्धतीचं साहित्य आहे. त्याचा आपण दुसरा भाग करूया. आपला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शेवटाला जात असताना मला हे सांगा की आपण ज्या धडाडीने मोर्चे केलेले आहे, आंदोलन केलेले आहे आणि अन्याय निवारणाचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला असं वाटतं का आता की तुमच्या काळात ज्या पद्धतीने ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होत होता तो आता कमी झाला का, किंवा त्याच्या प्रतिकारार्थ जी आंदोलनं होत होती ती तशीच आंदोलनं निघतेत की त्याच्यामध्ये शिथिलता आली? थोडं भाष्य करा. पूर्वीला जी आंदोलन होत होती ती आंदोलन सामाजिक चळवळीनं पेटलेली होती आणि त्याच्यामुळे जे वंचित समाज आहेत ते आपल्या हक्कासाठी तुटून पडताना आम्हाला यापूर्वीच्या काळामध्ये दिसलेली आहे. अनेक मोर्चामध्ये, अनेक कार्यक्रमाच्या डेप्युटेशनच्या निवेदन देण्याच्या प्रक्रियेमध्ये, या साऱ्या प्रक्रियेमध्ये वंचित समाजाची जी मंडळी आहे ती त्यांचे जे मोर्चे निघायचे त्यावेळेचे विधानसभेवर किंवा ते उपोषणाला बसायचे, त्याच्यामध्ये फार मोठी तीव्रता होती. पण अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने राजकीय व्यवस्थेमध्ये ही कार्यकर्ते असे अटॅच झालेले आहेत वेगवेगळ्या पक्षाला आणि गुंफलेले आहेत. त्याच्यामुळे ही तीव्रता कमी झालेली मला दिसते. कारण त्यावेळच्या सामाजिक जाणीवा फार तीव्र होत्या, अन्याय अत्याचाराविरोधातल्या. आणि आजही ती गरज आहे, आजही त्या जाणीवांची गरज आहे. कारण खेड्यापाड्यातील जर आपण समाज पाहिला आजही तो वंचित असलेला आपल्याला दिसतो. आमच्या आदिवासीची अवस्था फार भयंकर खेड्यापाड्यामध्ये वाईट आहे. कुपोषणाची बळी आजही जात आहे. जर कुपोषणानं कोणत्याही घटकाची जर मुलं मरत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणती? तर संविधानावरती ही सारी माणसं स्वातंत्र्यामध्ये हे आपलं स्वातंत्र्य त्यांना उपभोगायला मिळालं पाहिजे. ती वंचित राहायला नको, ती हक्कापासून वंचित राहायला नको. बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले होते की घटना कितीही चांगली असली परंतु ते राबविणारे जर हे असले तर माझी घटना धोक्यात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाकीत करून ठेवलेलं होतं. आणि म्हणून घटनेवरचे हक्क ही जोपासण्याची सर्व समाजाची जबाबदारी, केवळ आदिवासीची नाही, बरोबर आहे. तर ती सर्व समाजाची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी जर पेलल्या गेली सर्व समाजाच्या लोकांनी, घटना ही प्रथम आणि या घटनेतला माणूस प्रथम, त्याचे हक्क त्याला प्रदान झाले पाहिजे. या भावने जर पेटून उठला तर हे राष्ट्र बलशाली बने. आणि जे वंचित समाज आहेत त्या वंचित समाजाचे हक्क ते त्यांच्या घराघरात जर गेले तर ती माणसं सशक्त होतील, प्रबळ होतील. शेवटी आरक्षण कशासाठी आहे? वंचित माणसांना दिल्या गेलेलं जे आरक्षण आहे ते याचसाठी आहे की ही माणसं देखील सर्व सामान्य लोकांच्या बरोबरीनं आली पाहिजे, ती मागे पडली नाही पाहिजे. म्हणजे ही जी दरी निर्माण झालेली आहे, गरीब आणि श्रीमंतीची दरी किंवा मागासलेपणाची आणि आर्थिक उन्नतीची दरी, एकीकडे आर्थिक उन्नती असलेली लोक पाहायला भेटतात, दुसरीकडे भाकरीच्या तुकड्यासाठी महाग झालेली लोक आपल्याला पाहायला भेटतात. ही जी विवंचना आहे ही विवंचना संविधानावरील विचारच हा तोडू शकते. आणि त्या दृष्टीनं सामाजिक वाटचाल असणं हे अत्यंत आवश्यक आहे. एक चांगला मोलाचा संदेश मडावी साहेबांनी दिलेला आहे की
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय आहे. त्यामुळे प्रथम संविधान आपला सर्वात मोठा ग्रंथ जर कोणता असेल, दैवत असेल, तर ते संविधान आहे. खरं आहे. संविधानाला आपण प्रथम मानलं पाहिजे आणि संविधानानुसारच सर्वांना आपण जीवन जगण्याची मुभा दिली पाहिजे, स्वातंत्र्य दिलं पाहिजे यासाठी वापरतो की अलीकडे स्वातंत्र्यावर मग ते व्यक्ती स्वातंत्र्य असो, भाषण स्वातंत्र्य असो, याच्यावर गदा आणल्या जाते आहे. सर्वांना आम्ही भारताचे लोक समान पातळीवर आपण पाहिली पाहिजे, तरच लोकशाही ही राज्यघटना यशस्वी होईल. हा मोलाचा संदेश बाबासाहेबांनी दिला आणि शिक्षणाचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे. ही तळमळ बाबारावजी मडावी यांची होती. एक सच्चे कार्यकर्ते म्हणून यांच्याकडे उभा महाराष्ट्र पाहतो आहे. आपण खरं म्हणजेच यांचा संघर्ष एवढा मोठा आहे आणि आंदोलनं एवढी मोठी आहेत की आपल्याला वेळ कमीच पडतोय, तरीही या कमी वेळामध्ये आपण आपले विचार व्यक्त केले. आणि संघर्ष जो आहे तो अव्याहतपणे चालू राहायला पाहिजे, कारण संघर्ष हा कधी बंद होणार नाही, अन्याय हा कधी थांबणार नाही, म्हणून संघर्ष करणं महत्वाचं आहे. हा मोलाचा विचार आपण या ठिकाणी सांगितलाय. आपण साहित्य संवाद या चॅनलवर आलात आणि आपली दिलखुलास मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जय हिंद.